हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सलग 2 वेळा निवडून येत तिसऱ्या टर्मला सुमारे 6700 मतांनी पराभूत झालेले माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी येणारी विधानसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते व त्यांच्या गटामार्फत होत आहे। हातकणंगले विधानसभा मतदारसंघात मिंचेकर यांचा पराभव आमदार राजेबाबा आवळे यांनी केला होता। राज्यामध्ये महाविकास आघाडी एकत्र असल्याने ही जागा पुन्हा काँग्रेसला जाणार अशी चर्चा आहे, परंतु 2 वेळा निवडून आल्याने मिंचेकर यांनी पक्षाकडून किंवा अन्य पक्षाकडून अथवा अपक्ष लढावे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून जोर धरून आहे। याबाबत स्पेशल स्टोरी आजच्या व्हिडिओमधून पाहू। नमस्कार, मी एली अमाने आणि तुम्ही पाहताय विशेष झकास। शिवसेनेकडून सलग 2 वेळा हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये बाजी मारलेले माजी आमदार सुजित मिंचेकर यांना तिसऱ्या टर्मच्या निवडणुकीमध्ये केवळ 6770 मतांनी पराभव पत्करावा लागला। तसं पाहिलं गेलं तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार राजू आवळे यांना 73720 मते मिळाली, तर माजी आमदार सुजित मिंचेकर यांना 66950 इतकी मते घेता आली। तर 3 नंबरला गेलेले जनस्वराज्य पक्षाचे अशोकराव माने यांनी 44562 इतकी मते घेतली। या ठिकाणी चौथी आघाडी उभी केली ती म्हणजे आमदार प्रकाश आवाडे यांनी। त्यांनी त्यांचे उमेदवार किरण कांबळे यांना ताराराणी पक्षाच्या मार्फत हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये उभे केले। त्यांच्या उमेदवाराने सुमारे 19736 इतकी निर्णायक मते घेतल्याने मिंचेकर यांचा पराभव झाल्याचे अनेकांकडून सांगितले जात आहे। मिंचेकर हे शिवसेनेच्या फुटीनंतरही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये राहिल्याचे अजून तरी दिसून येत आहे। त्यांचे कार्यकर्ते म्हणतात, पक्षामार्फत तिकीट मिळो व अन्य पक्षामार्फत, अन्यथा अपक्ष, पण मिंचेकर यांनी उभे राहावे असेही त्यांचे कार्यकर्ते म्हणताना दिसून येत आहेत। मिंचेकर हे सध्या गोकुळ दूध डेअरी मध्ये संचालक म्हणून निवडून गेलेले आहेत। त्यामार्फतच त्यांनी कार्यकर्त्यांकडे लक्ष देत विधानसभा मतदारसंघ पिंजून काढल्याचे लोक सांगत आहेत। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते कोणत्या पक्षामार्फत किंवा अपक्ष राहतात हे येणाऱ्या काही महिन्यातच चित्र स्पष्ट होईल। उमेदवारीवरून मिंचेकर हे कोणती भूमिका घेणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।